नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण ही जी पाट्या पाहत आहोत की याच्यामध्ये आपला सर्व हे फेक्यू कांदा आहे. अशा पद्धतीने सरी पद्धत जी आहे. आता ह्याच्यामध्ये काय होत असते की आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला कांद्याचं बियाणं थोडंफार कुठं दाट पातळ निघालेलं असतं, पण ह्याच्यामध्ये कालांतरानं आपल्याला थोडंफार कुठं पाण्याचा शेंडा जो असतो अशा पद्धतीने करपल्यासारखा दिसतो. ह्याचं कारण मुख्य म्हणजे काय आहे की सकाळी सकाळी जे दव पडत असतात पाण्याचे, हे जे दव असतात हे वर त्याच्या शेंड्यावरती थांबत असतात आणि अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये करप्याचं प्रमाण वाढतं आणि नंतर कालांतरानं तो शेंडा आपला करपायला आणि जळायला सुरुवात होतं. अशा अवस्थेमध्ये याला जे फवारणी आणि जी खताची मात्रा द्यायची हे डोस हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये याला जे पुढं लागणारा जो डोस आहे हा आपण डोस टाकायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला जो टाकायचा डोस आहे त्याच्यामध्ये झाईम ग्रॅन्युअल बकेट घ्यायची आपल्याला आणि ह्याच्यासोबत न्यूट्रिशन लागणार आपल्याला खतामध्ये 20-20-0-13 आणि पोटॅश हे अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्य जसं लागणार आहे आपल्याला ते देणं गरजेचं आहे आणि फवारणीमधून पण देणं गरजेचं तेवढंच आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक बुरशीनाशकाचा आपल्याला याच्यामध्ये वापर घेणं गरजेचं आहे. जसं आपल्याला कॉन्टॅक्ट बेस आणि सिस्टमॅटिक जे आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव होतात. हे अशा अवस्थेमध्ये धुळीपासून बचाव करण्यासाठी आणि जो करपा आहे बुरशीजन्य रोगाचा त्याला आपल्याला थांबणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला कांद्याची माहिती आणि नवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.